कालच संपलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवडचे आमदार अमित गोरखे यांची अधिवेशनातील कामगिरी याचा आज आपण उहापोह घेणार आहोत. आमदार होऊन अवघ्या 1.5 वर्षात विधिमंडळात आपल्या तडफदार कामगिरीने भाजप नेत्यांच्या मनात व दलित बहुजनांच्या हृदयात बसलेले पिंपरी चिंचवड शहरातील विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांची नागपूर हिवाळी अधिवेशनातील कामगिरी चमकदार व दमदार स्वरूपाची ठरली. कालच संपलेल्या अधिवेशनात त्यांनी सभागृहात मांडलेले मुद्दे, प्रश्न तसेच पिंपरी महापालिकेतील भ्रष्ट व अनागोंदी कारभारावर ओढलेले कोरडे पाहता भविष्यातील नेतृत्व गुणाची बीजे त्यांच्यात दडलेली असल्याचे सांगून जातं. या अधिवेशनासाठी नागपुरात पाऊल ठेवतात सर्वप्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन केलं. अधिवेशन कामकाज सुरू झाल्यानंतर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी त्यांची सलग दुसऱ्यांदा तालिका सभापती म्हणून निवड केली. त्यांच्यातील नेतृत्व गुणाला व अभ्यासू व्यक्तिमत्वाला दिलेली ही संधी बरेच काही अर्थ सांगणारे असल्याचं आता म्हणावे लागेल. अनुसूचित जातीमध्ये अ, ब, क, ड वर्गीकरण लागू करावे या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी अ, ब, क, ड वर्गीकरण करावं अशा मागणीचा पोशाख असलेला शर्ट व टोपी घालून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. सत्ताधारी आमदाराची ही कृती सरकारचं लक्ष वेधण्यात पुरेशी ठरली. त्याच दिवशी सभागृहातही त्यांनी याविषयी प्रश्न उपस्थित करून राज्यात सुरू असलेल्या मेगा भरती प्रक्रियेबाबत जोपर्यंत वर्गीकरणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत भरती करू नये असंही म्हटलं. अण्णाभाऊ साठे महामंडळाला भरीव निधी नसल्याने हा निधी तातडीने उपलब्ध करून देणे याकडेही त्यांनी सरकारचं लक्ष वेधलं. त्यांच्या या तिन्ही मुद्द्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर देत सरकार या तीनही विषयात योग्य व सकारात्मक निर्णय घेईल असं आश्वासन दिलं. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर संकलन विभागात अनियमितता, अतिकर आकारणी आणि नियमबाह्य पद्धतीने एका ठेकेदार कंपनीने बिल वसूल केल्याच्या प्रकरणावर लक्षवेधी मांडली. पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ता सर्वेक्षणाचे काम स्थापत्य कन्सल्टंट इंडिया या कंपनीला 47 कोटी रुपयांना पालिकेकडून मिळालेले आहे. त्यानंतर या कंपनीने ड्रोन सर्वेक्षणाच्या नावाखाली वाढीव 29 कोटी रुपये पालिकेकडून वाढवून घेतले. हे सगळं संशयास्पद व पालिकेची लूटमार करणारे असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी हा घोटाळा चव्हाट्यावर आणला. अखेर सरकारला या प्रकरणी महापालिकेला चौकशीचे आदेश द्यायला लागले. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी अमित गोरखे यांनी महायुती सरकारच्या काळात सर्वाधिक मदत शेतकऱ्यांना किती व कशा प्रकारे दिली याची माहिती दिली. इतिहासातील सर्वात मोठे 31,658 कोटींचे पॅकेज सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना दिले याची विवरणासह विस्तृत माहिती त्यांनी विधान परिषदेत दिली. विशेष म्हणजे सरकारने केलेल्या या कामगिरीवर त्यांनी कवितेद्वारे मांडणी करत त्याची महती सांगितली. अधिवेशनाच्या 5व्या दिवशी अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील 390 बेकायदेशीर मोबाईल टॉवरचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. शहरामध्ये एकूण 923 मोबाईल टॉवर असून फक्त 533 टॉवर अधिकृत असल्याचं त्यांनी म्हटलं. याविषयी सभागृहाला अखेर पिंपरी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी करणे तसेच राज्याच्या IT विभागाच्या प्रधान सचिवांकडे या विषयाचा प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश पिंपरी महापालिकेला देण्याची वेळ आली. त्याच दिवशी सायंकाळी विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा व विधिमंडळ वार्ताहर संघाने आयोजित केलेल्या हुरडा पार्टी व सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, विविध पक्षांचे आमदार यावेळी उपस्थित होते. गाणी, संगीत व स्नेहभोजनाचा कार्यक्रम यावेळी झाला. गुलाबी थंडीत हिरवळीवर झालेल्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी मंगल प्रभात लोढा यांच्या चालण्यावर व दिसण्यावर हिची चाल तुरू तुरू हे समर्पक मराठी गाणं गायलं. त्यांच्या या गीताला मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी मनमुराद दाद दिली. अधिवेशनाच्या 7व्या दिवशी अमित गोरखे यांनी त्यांच्या वर्षपूर्ती कार्य अहवालाचं प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करून घेतलं. कर्तव्य पथाचे 365 दिवस या नावाच्या या पुस्तकामध्ये विधान परिषद सदस्य म्हणून पहिल्या वर्षात त्यांनी केलेले विविध विधिमंडळीय हस्तक्षेप,
चर्चांमधील सहभाग, जनहिताचे प्रश्न तसेच सामाजिक बांधिलकीतून राबवलेले उपक्रम यांचा हा पारदर्शक लेखाजोखा आहे. दस्तावेज रूपात आपल्या कामांची नोंद ठेवण्याच्या त्यांच्या या कामाचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी पुरोगामी महाराष्ट्रात आजही मागासवर्गीय समाजाला स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी झगडावे लागत आहे, याकडे अमित गोरखे यांनी लक्ष वेधणारी मागणी केली. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात आजही अनुसूचित समाजातील नागरिकांना मृत्यूनंतर सुद्धा समानतेचा व सन्मानाचा हक्क नाकारला जात असल्याची अत्यंत गंभीर व संतापजनक घटना सरकारपुढे मांडली. ग्रामीण भागातील अनुसूचित समाजाच्या स्मशानभूमीच्या प्रश्नांवर ठोस व धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. मागील 6 महिन्यांपूर्वी 13 जून रोजी बुलढाणा जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पिंपळदरी येथे 19 वर्षीय बौद्ध समाजातील तरुणीच्या मृतदेहावर हिंदू सार्वजनिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यास मनाई करण्यात आली होती. याकडे त्यांनी सरकारचे लक्ष वेधत अशा घटना म्हणजे माणसाच्या मृत्यूनंतरही त्याच्या अस्तित्वाची हेटाळणी करणारी जातीयवादी मानसिकता ही बदलली पाहिजे, यावर त्यांनी प्रहार केला. एकूणच अमित गोरखे यांची सर्वव्यापी विषयांना स्पर्श करणारी विधिमंडळ अधिवेशनातील ही कामगिरी आश्चर्यचकित व अभिमानास्पद ठरली आहे.